ज्या शेतकऱ्यांची लागवड नोव्हेंबर महिन्यातली आहे त्या शेतकऱ्यासाठी 3 अशा महत्त्वाच्या गोष्टी त्या जर का आपण पालन केलं तर आपल्या शेतामध्ये जे 15 ते 20% होणार नुकसान आहे ते नक्कीच कमी होईल. मित्रांनो, जर आपला कांदा या अवस्थेमध्ये असेल तर याला ताकदची गरज लागते. त्यासाठी आपल्याला एका एकरासाठी अर्धा किलो बोरॉन द्यायचं आहे. अर्धा ते 1 किलो आपण बोरॉन देऊ शकतो 20% वालं. कारण जर आपण या अवस्थेमध्ये जर का बोरॉन दिलं नाही तर याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या पोकळ राहतात आणि त्यामुळे आपल्या बियाचे वजन कमी पडत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात जास्त गरज असते पोटॅशची. पोटॅश जर का दिलं तर आपले जे बियाणं आहे ते त्यांचं वजन, चकाकी आणि ते काळोभोर होत असते. म्हणून आपल्याला एका एकरासाठी 5 ते 10 किलो 0050 हे आपल्याला ड्रिपनं द्यायचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कांदा पिकामधील जे कामगार असतात ज्याला आपण मधमाशा म्हणतो त्यांचं संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. जर आपल्या कांदा पिकामध्ये काही कमी प्रमाणामध्ये चिकटा असेल तर कोणत्याही तीव्र प्रकारचे कीटकनाशक फवारू नका. जर आपण कीटकनाशक फवारले तर आपल्या कांद्यामध्ये मधमाशी येणार नाही, म्हणजे आपल्या कांद्या पिकामध्ये पॉलिनेशन होणार नाही आणि आपला कांदा पूर्ण भरणार नाही. याचा विपरीत परिणाम आपल्या उत्पादनावर होत असतो. म्हणून या 3 गोष्टीचं तुम्ही नक्कीच पालन करा. बोरॉन अर्धा किलो, 0050 5 किलो हे आपल्या ड्रिपने सोडा. यामुळे आपलं उत्पादन नक्कीच वाढेल. आणि मित्रांनो, आपल्या कांद्याला किती दिवस झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.